येस, परमेश्वर धन्यवाद. सुंदर अशा वेळेसाठी पुन्हा एकदा प्रभूनं आज तुमच्या समोर येण्याची ही वेळ मला दिली. मी प्रभूला आभार मानत आहे. आज प्रियानो, पवित्र शास्त्रामधून आज आम्ही अशा काही गोष्टी पाहणार आहे. एखादा जो विश्वासणारा व्यक्ती आहे तो देवामध्ये वाढत आहे, याचे काही चिन्ह आज आम्ही पवित्र शास्त्रामधून पाहणार आहोत. किंवा एखाद्या व्यक्तीला वाढायची इच्छा आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते गुणधर्म असणं आवश्यक आहे, किंवा त्यानं कोणकोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे. बरेचसे लोक वर्षानुवर्ष देवाच्या मंदिरामध्ये येतात, चर्चला ते येतात, परंतु त्यांच्या जीवनामध्ये ती वाढ दिसत नाही. पत्नीच्या जीवनामध्ये वाढ असते, पती विचार करतो ही वाढलेला आहे, माझ्या जीवनात का वाढ नाही. मुलाच्या जीवनात वाढ असते, आईवडील म्हणतात मुलगा वाढलाय, मुलगी वाढलेली आहे, पण माझ्या जीवनामध्ये का नाही. आणि कधी कधी माझ्या लोकांनो, आईवडील देवामध्ये पुढं असतात, पण मुलं त्या ठिकाणी पुढं जात नाही. आणि त्या ठिकाणी एखादी मुलगी आहे जी धार्मिक आहे आणि तिला त्या ठिकाणी देवामध्ये वाढलेला मुलगा त्या ठिकाणी जर हवा आहे विवाहासाठी, किंवा एखादी त्या ठिकाणी मुलगा आहे आणि त्याला देवामध्ये वाढलेली एखादी मुलगी जर त्याला पाहिजे आहे विवाहासाठी, तर त्यानं ज्या आज 5 गोष्टी आज आम्ही पवित्र शास्त्रामधून पाहणार आहोत, त्या 5 गोष्टी तिच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या जीवनामध्ये आहेत काय. जर तुम्ही ते पाहाल तर नक्कीच एक देवामध्ये वाढणारा मुलगा, वाढणारी मुलगी तुमची ते एक सहकारणी होईल, तुमची विवाहासाठी एक चांगली त्या ठिकाणी एक पार्टनर असेल. तर आज आम्ही पवित्र शास्त्रामधून पाहूया की एक 5 गुणधर्म एक व्यक्ती जो देवामध्ये वाढत आहे, 5 अशा गोष्टी एखाद्या व्यक्तीला देवामध्ये वाढायच्या आहेत. कोणत्या गोष्टी आपण पाहूया. पहिली गोष्ट आहे स्तोत्र याचा 42 अध्याय आणि दुसरं वचन. स्तोत्र संहिता याचा 42 अध्याय आणि दुसरं वचन. माझा जीव देवासाठी, जीवन देवासाठी तानेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. माझ्या प्रिय लोकांनो, पहिली गोष्ट जो एखादा व्यक्ती देवामध्ये वाढत आहे त्याच्या जीवनामध्ये असलेला पहिला गुणधर्म, किंवा ज्या एखाद्या व्यक्तीला देवामध्ये वाढायचं आहे तर पहिली गोष्ट त्यानं काय केली पाहिजे. या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो, मी देवासमोर येऊन केव्हा त्याचे दर्शन घेईन. याचा अर्थ आमच्या वैयक्तिक प्रार्थनेविषयी दर्शवतो. प्रियानो, काय आमच्या सकाळच्या प्रार्थना आम्ही करत आहोत काय. काय ज्या व्यक्तीला वाढायचं आहे तो सकाळच्या प्रार्थना करत आहे काय. दुपारी जेव्हा त्याला वेळ मिळते त्यावेळी तो प्रार्थना करत आहे काय. संध्याकाळी रात्री जेव्हा त्याला वेळ मिळते त्यावेळी तो प्रार्थना करत आहे काय. बऱ्याचशा लोकांच्या वैयक्तिक प्रार्थना नाही आहेत. बरेचसे लोक वैयक्तिक प्रार्थना करत नाहीत, आणि वैयक्तिक प्रार्थना नसल्या कारणामुळे माझ्या प्रिय लोकांनो, हे लोक देवामध्ये कधीही वाढत नाही. ते रविवारच्या भक्तीला येतात, कॉयरचा एखादा ते भाग असतील, आराधना करणारे असतील, त्या ठिकाणी एखादं वाद्य वाजवणार असतील, याचा अर्थ असा नव्हे की ते देवामध्ये वाढत आहेत. काय ते देवात संगती दररोज सकाळी आपली वेळ ते घालवत आहेत काय. वचन जर त्याने सांगतं, स्तोत्र करता म्हणतो, मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईल. पहिलं वचन जर त्याच्यामध्ये तुम्ही वाचाल त्या ठिकाणी लिहिलं आहे की जशी अरणी पाण्यासाठी त्या ठिकाणी ताणलेले आहे, तिचा जीव कासावीस होतो, तसा हे देवा तुझ्या दर्शनासाठी माझा जीव कासावीस झालेला आहे. काय आमच्या प्रार्थना अशा प्रकार आहेत काय. बऱ्याचशा लोकांच्या प्रार्थना हा कंठाळवाने आहेत. बऱ्याचशा लोकांच्या प्रार्थना या ठिकाणी त्यांना नको वाटतात. कधी एकदा प्रार्थना संपवतोय, कधी एकदा पवित्र शास्त्राचं वाचन संपवतोय. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी गोष्टीमध्ये त्यांच्या प्रार्थना होतात. नित्य सातत्यानं डोळं उघडायचं, घड्याळ बघायचं, डोळं उघडायचं, घड्याळ बघायचं. वचन वाचत असताना काही लोक झोपतात, पेंगतात, कारण देवाला भेटण्यासाठी, देवाच्या दर्शनासाठी त्यांचं माझ्या प्रिय लोकांचे तहान त्याच्या जीवनामध्ये दिसत नाही. मी सकाळी कधी एकदा प्रभूला भेटेन, मी सकाळी कधी एकदा त्याची आराधना करेन, मी सकाळी कधी एकदा त्याचं मुख पाहीन. असे लोक त्या ठिकाणी आज नाही आहेत. असे लोकांना ताण लागले नाही. आणि जर अशा प्रकारचे लोक नसतील तो व्यक्ती कधीही देवामध्ये वाढू शकत नाही. सकाळी उठल्या उठल्या बऱ्याचशा लोकांची सवय काय असते, आपला मोबाईल पहिला चेक करतात. माझ्या मोबाईलवरती कुणी गुड मॉर्निंग म्हटलेलं आहे काय, माझ्या मोबाईलवरती कुणी मला त्या ठिकाणी मेसेज काय पाठवलेला आहे काय. बरेचसे लोक उठल्या उठल्या ते आपल्या मोबाईलकडे चेक करतात, आपलं व्हॉट्सअप चेक करतात, आपला इन्स्टा चेक करतात. परंतु अशी किती लोक आहेत उठल्या उठल्या पहिला प्रभूकडे ते जातात, प्रभूचं दर्शन घेण्यासाठी ते जातात, प्रभूला पाहण्यासाठी जातात. ज्याने त्यांनी स्तोत्र करता म्हणतो, मी केव्हा देवासमोर येईन.
मी केव्हा देवासमोर येऊन त्याचं दर्शन घेईन. माझ्या प्रिय लोकांनो, आज हा गुणधर्म आमच्या जीवनामध्ये आहे काय? आम्हाला देवामध्ये तर वाढायचं आहे, देवामध्ये जर पुढं जायचं आहे, पण तो आमच्या प्रार्थना नाहीत. बरेचसे लोक 5 मिनिटं प्रार्थना, 10 मिनिटं प्रार्थना, आणि त्या रीतीनं मग ते आपलं जीवनक्रम सुरू करतात, आपला तरी त्या दिवसाचा क्रम सुरू करतात. त्याच्या प्रार्थना नाहीत. कसा व्यक्ती हा वाढेल? कसा प्रभूमध्ये जाईल? बरेचसे लोक आपल्या मोबाईलच्या स्टेटसला प्रभूचं गाणं लावतात, बरेचसे वचनं लावतात. अरे परंतु आम्ही वैयक्तिक दररोज प्रभूच्या सानिध्यात बसणारे लोक आहोत काय? आमच्या प्रार्थना कशा आहेत? वचन म्हणतं प्रियानो, की जो व्यक्ती आहे स्तोत्र करता म्हणतो, मी देवासमोर येऊन कधी दर्शन घेईन, मी कधी त्याला पाहिन. आम्हाला दानियल विषय माहीत आहे, आम्हाला दावीद विषय माहीत आहे, आम्हाला असे कित्येक सेवकाविषयी माहीत आहे की जेव्हा त्यांना तरी काही बिकट परिस्थिती आली, फरमान काढण्यात आलं, प्रार्थना करायची नाही आहे, आम्हाला माहीत आहे. हे माहीत असताना सुद्धा दानियल दिवसातून 3 वेळा जे प्रार्थना करायची त्याचं तरी काही नित्यक्रम होता, तो प्रार्थना करायला तो बसला प्रियानो. आणि त्या ठिकाणी लपून नव्हे, वचन सांगतो यरूशलेमच्या दिशेने त्याने आपले दरवाजे उघडलेत आणि तो प्रार्थना करायला लागला. माझ्या प्रिय लोकांनो, ते जीवनात ती प्रार्थना होती, देवाला भेटणं होतं, देवाचं दर्शन घेणं होतं. म्हणून एक गुलाम असलेला व्यक्ती, एक त्या ठिकाणी बाबेलमध्ये गुलाम म्हणून गेलेला व्यक्ती, त्या देशाचा एका मोठ्या हुद्द्यावरती त्याला नेमण्यात आलं. एक मोठा अध्यक्ष तो तरी झाला प्रियानो. काय कारण आहे? त्याचं वैयक्तिक प्रार्थना, वैयक्तिक प्रभूचं दर्शन घेणार तो होता. आज आम्ही प्रभूचं वैयक्तिक दर्शन घेत आहोत काय? आम्हाला जर देवामध्ये वाढायचं आहे, किंवा वाढणाऱ्या व्यक्तीचं गुणधर्म काय, किंवा आत्मिक व्यक्ती कोण ओळखायचा, जो दररोज प्रार्थनेमध्ये आपली वेळ घालवत आहे, सकाळी प्रभूच्या सानिध्यात जात आहे, दुपारी वेळ मिळाल्यानंतर सुद्धा प्रभूला तो पाहत आहे, रात्रीच्या वेळेमध्ये सुद्धा प्रभू करतो आपलं लक्ष लावत आहे, असा व्यक्ती माझ्या प्रिय लोकांनो, हा जो आहे हा देवामध्ये वाढत आहे. हा पहिला गुणधर्म आहे. आज स्वतःकडे आम्ही पाहूया. आज हे वचन तुमच्याकडे आले असताना आत्मपरीक्षण आपण करूया. काय मी सकाळी प्रार्थना करत आहे काय? वर्षानुवर्ष फक्त 15 मिनिटं प्रार्थना, 15 मिनिटाच्या वरती प्रार्थना माझी गेली नाही. वर्षानुवर्ष अर्धा तास प्रार्थना, अर्धा तास वरती प्रार्थना गेली नाही. वर्षानुवर्ष 1 तास प्रार्थना, त्याच्या वरती मला प्रार्थना गेली नाही. आणि आम्ही अपेक्षा करतो की प्रभूनं मला त्या सामर्थ्यानं भरून वापरून घ्यावं. आम्ही अपेक्षा करतो की प्रभूनं माझ्याद्वारे सेवा कार्य करावं, चिन्ह चमत्कार करावे. कसं होणार? कसं होणार? कसं घडणार? जोपर्यंत माझ्या प्रिय लोकांनो तुम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवत नाही. पण पहिला गुणधर्म लक्षात ठेवा, जो एखादा व्यक्ती प्रभूमध्ये वाढत आहे याचा गुणधर्म काय? तो आपली प्रार्थना, वैयक्तिक प्रार्थना करणारा तो व्यक्ती असेल, प्रभूच्या सानिध्यात तो बसणारा व्यक्ती असेल, प्रभूकडे पाहणारा तो व्यक्ती असेल, जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळेल तो पवित्र शास्त्र वाचणारा व्यक्ती असेल. स्मिथ विगलवर्थ देवाचे मानसेवक याच्याविषयी मी ऐकतो प्रियानो, त्यावेळी समजतं हा देवाचा सेवक प्रत्येक अर्ध्या तासाला देवाचं वचन वाचायचा, प्रत्येक अर्ध्या तासाला देवाचं वचन तो वाचत असायचा. कधीही देवाचं वचन त्यानं हातातून आपल्या खाली ठेवलं नाही. आज आपल्या जीवनामध्ये आम्ही पाहूया, का आमच्या जीवनामध्ये वाढ होत नाही? आमच्या प्रार्थना नाहीत. का आमच्या जीवनामध्ये वाढ होत नाही? आमच्या प्रार्थनेमध्ये सातत्य नाही. बरेचसे लोक 2 दिवस प्रार्थना करतात, 3ऱ्या दिवशी प्रार्थना करणार नाही. बरेचसे लोक 4 दिवस प्रार्थना करतात, 5व्या दिवशी प्रार्थना करणार नाही. बरेचसे लोक रविवारच्या भक्तीला सुद्धा गडबडीने उठतात आणि न प्रार्थना करता चर्चला येतात. म्हणून तिथला असलेला संदेश त्यांना समजत नाही, म्हणून त्या ठिकाणी होणारी आराधना त्यांना कंटाळणी वाटते. आणि मग लोक सांगत जातात, आजची आराधना कंटाळवाणी होती हो, आजचा संदेश कंटाळला होता हो, मला जांभ्याच येत होत्या हो. तिथं कंटाळवाना नव्हता, देवाचा आत्मा होता, पण तो कंटाळवाना त्या आत्म्याच्या द्वारे तुम्ही मंदिरामध्ये गेला होता. सकाळी तुम्ही प्रभूला भेटला नाही. लोक विचार करतात, हे असं कधी घडतं वय? ते म्हणतोय साक्षी येऊन दिला त्यानं, याला मला दर्शन झालं बघा, प्रभून मला हे दाखवलं, ती येऊन साक्षी सांगते मला असं आराधनेमध्ये दिसलं, प्रार्थनेमध्ये दिसलं, मग आम्हाला का दिसत नाही? अरे कसं दिसणार? तुम्ही आत्म्यानं प्रभूकडे जातच नाही, खरेपणानं प्रभूला पाहतच नाही, कसं प्रभू दर्शन देणार? की वर्षानुवर्ष प्रभूमध्ये आम्ही आहे, अजून आम्हाला दर्शन मिळालं नाही प्रभूचं. बदलण्याची वेळ आहे. या शेवटच्या काळामध्ये आम्ही जीवन जगत आहोत, ही बदलण्याची वेळ आहे. आपलं जीवन प्रभूला समर्पित करायची गरज आहे, आवश्यकता आहे. आज जर प्रभूमध्ये तुम्हाला वाढायचं तुम्ही निश्चय करत आहात तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पहिला गुणधर्म लक्षात ठेवा माझ्या प्रिय लोकांनो. आम्ही स्तोत्र 42:2 प्रमाणे
देवासमोर आम्ही नित्य गेलं पाहिजे, देवाचं दर्शन आम्ही घेतलं पाहिजे, ते पण उत्साहानं आनंदानं प्रभूला आम्ही पाहिलं पाहिजे. या दुसरी गोष्ट आम्ही पाहूया, एखाद्या व्यक्तीला देवामध्ये वाढायचं, त्याचा गुणधर्म, एखादा व्यक्ती देवामध्ये वाढत आहे त्याचं परीक्षण आम्ही कसं करू शकतो. कोणती दुसरी गोष्ट आम्ही पाहूया, स्तोत्र याचा 27वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये काय सांगतं. स्तोत्र संहिता 27:4. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोरूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. दुसरी गोष्ट माझ्या प्रिय लोकांनो, एखादा व्यक्ती देवामध्ये वाढत आहे, एखाद्या व्यक्तीला देवामध्ये वाढायचं आहे आणि त्यानं काय केलं पाहिजे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी स्तोत्र करता म्हणतो, हे देवा तुझ्या मंदिरात मी ध्यान करीन. हा जो दुसऱ्या प्रकारचा एक गुणधर्म आहे, एखादा व्यक्ती देवामध्ये वाढते, त्याच्या जीवनामध्ये असलेला गुणधर्म, तो देवाचं मंदिर कधी चुकवणार नाही. प्रत्येक रविवारी तो देवाच्या भक्तीला असेल, प्रत्येक रविवारी वेळेच्या अदुखर देवाच्या मंदिरात तो असेल, देवाची आराधना करायला, भक्ती करायला. बरेचसे लोक रविवारची भक्ती चुकवतात. पास्टर विचारतो, अहो सिस्टर आज का आला नाही हो, आज जरा चटणी करायची होती बघा म्हणून चर्चला नाही. अहो ब्रदर आजकाल नाही हो, जरा मुलांना सुट्टी पडली होती म्हणून गावी जाऊन आलो बघा. अहो सिस्टर आजकाल नाही, अहो नाही जरा भांडी धुवायला काढली होती म्हणून आलो नाही. अहो त्या ठिकाणी सिस्टर आजकाल नाही हो, आज जरा पापड करायला घेतलं म्हणून आज त्या ठिकाणी आलो नाही. आज आमचं लक्ष देवामध्ये वाढण्यासाठी नाही, आम्हाला जे आशीर्वाद मिळाले त्याच्यामध्ये आम्ही गुंतून आहोत. रविवारी भक्तीला बरेचसे लोक मिस करतात. काय आठवड्यातून प्रत्येक आठवडी जायचं आहे, एक आठवडं चुकलं चालतंय की बायकोला सांगतात, बायको म्हणते चला की जाऊया, एक म्हणतोय राहून दे, आज जरा सुट्टी आहे, जरा वेळानं उठतो, आज जरा फिरायला जाऊया, आज जरा एन्जॉय करूया, आज जरा बाहेर खाऊया. काय प्रत्येक रविवारी चर्चला जायचं आहे, महिन्यातून 2-3 वेळा जातोय ना, राहू दे की, कोण काय आपल्याला बघतंय. हे लोक आत्म्यामध्ये कधी वाढणार नाही. या गैरसमजमध्ये ते आहेत की ह्यांना देव ओळखतो. नाही, अशा लोकांना देव कधीही ओळखू शकत नाही जे प्रत्येक रविवारी प्रभूच्या मंदिरामध्ये ते येत नाहीत, प्रभूच्या मंदिरामध्ये ते आनंदाने येत नाही. कारण वचनामध्ये ठिकाणी लिहिलेलं आहे, स्तोत्र याचं 69वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये स्तोत्र करता तो म्हणतो मी देवाच्या मंदिराविषयी त्याच्या मनात असलेले काय विचार आहेत. पाहूया आपण स्तोत्र याचं 69वा अध्याय आणि 9वं वचन. कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, निंदा करणाऱ्याने केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे. माझ्या प्रिय लोकांना तो म्हणतोय की परमेश्वराच्या मंदिराच्या त्या ठिकाणी आवेशानं मला घासून टाकलेलं आहे. काय देवाच्या मंदिराविषयी तुम्हाला आवेश आहे काय? वेळेत येण्यासाठी तुम्हाला आवेश आहे काय? आराधना करण्यासाठी तुम्हाला आवेश आहे काय? बरेचशी लोक आराधना करत असताना खाली बसतात, खुर्चीवरती बसतात, त्यांना कंटाळा वाटतो टाळ्या मोठ्यानं वाजवण्यासाठी, त्यांना कंटाळा वाटतो हात उंच करण्यासाठी, त्यांना लाज वाटते गुडघ्यावरती येण्यासाठी, त्यांना लाज वाटते प्रभूसमोर डब पडण्यासाठी. आमचा युगो आम्हाला त्या ठिकाणी जपायचा असतो. बरेचसे लोक देवाच्या मंदिरामध्ये जेव्हा येतात आम्ही पाहतोय प्रियानो, आनंदाने टाळे वाजवतात, आनंदाने प्रभूची गीत गातात, आनंदाने ते उडी मारतात, आनंदाने प्रभूला धन्यवाद देतात, गुडघ्यावरती येतात, रडतात, प्रभू समोर लोटांगण घालतात. आम्ही समजू शकतो हा व्यक्ती देवामध्ये वाढू इच्छितो. आम्ही समजू शकतो या व्यक्तीला देवामध्ये वाढायचं आहे. पण बऱ्याचशा लोकांना देवाच्या मंदिराचं काहीच नाही. जो देवाच्या मंदिराच्या त्या ठिकाणी मंदिराच्या आवेशानं घासलाय ना, तो मंदिरामध्ये जर येईल त्याला दिसेल, अरे मंदिरामध्ये तर घाण पडल्या, जरा साफ करूया. आणि त्या ठिकाणी चेअर लावायचं आहे, आम्ही चेअर लावूया. आणि त्या ठिकाणी जरा आम्ही व्हॉलेंटियर आहे त्यांना मदत करूया, पाळक साहेबांना मदत करूया. जे लोक देवामध्ये वाढणार आहेत, वाढू इच्छितात, त्यांना देवाच्या मंदिरातनं आवेशानं घासून टाकलेलं आहे. आमच्या जीवनात नाही, आम्ही आमचा युगो, मी ते काम करू आहे, मी ती खुर्ची लावू काय, मी साफसफाई करू काय, मी ते कचरा उचलू काय, नाही. हे लोक देवामध्ये कधी वाढू शकत नाही. स्तोत्र करता स्पष्टपणे म्हणतो, देवा ज्या मंदिराच्या आवेशानं मला घासून टाकलेला आहे, ज्या मंदिराविषयी माझ्या हृदयात ते आवेश आहे. ऐकाय ऐक आमच्या हृदयात ते आवेश. रविवारी चुकवतो आम्ही, 1-2 दुसरा रविवार म्हटलं ना आम्ही ट्रिपला जातो, आम्हाला त्या ठिकाणी भक्ती नौका असते. आज ऑनलाईन जरा बसतो,
आज ऑनलाईन जर अटेंड करतो, चालते की ऑनलाईन केल्यानंतर? अरे बाबा, ऑनलाईन ज्याच्यासाठी आहे, जो व्यक्ती उठू शकत नाही, जो आजारामध्ये आहे, काहीतरी त्याला त्या ठिकाणी एक सिरियस मॅटर झालाय, प्रॉब्लेम झालाय, म्हणून तो येऊ शकत नाही, म्हणून तो बसलेला आहे. पण बऱ्याचशा लोकांना ऑनलाईन चालतंय की, ऑनलाईन चालतंय की. एक कुटुंबाची साक्ष आहे प्रियानो. ज्यावेळी परमेश्वरामध्ये वाढत होते, देवामध्ये वाढत होते, देवाने त्यांना आशीर्वाद केलं, मंदिरामध्ये ते यायचे, मंदिरामध्ये आराधना करायचे, देवाच्या मंदिरानं त्याला आवेशानं ग्रासून टाकलं होतं, सगळे आशीर्वाद त्यांना मिळत होते. लॉकडाऊन पडलं, चर्च बंद करण्यात आली, तर चर्चमध्ये भक्ती बंद करण्यात आली, ऑनलाईन भक्ती सुरू झाली, आणि मग एक परिवार त्या ठिकाणी ऑनलाईन सातत्यानं न चुकता तो त्या ठिकाणी अटेंड व्हायचा, न चुकता ऑनलाईन त्या ठिकाणी तो भक्तीला बसायचा प्रियानो. काही दिवस गेलेत, काही महिने गेलेत, त्या ठिकाणी जी कोविडमध्ये जे त्या ठिकाणी भक्ती बंद केली होती, ते क्वारंटाईन जे केलं होतं, ते सगळं बंद झालं, उठलं सगळ्या गोष्टी, आणि पुन्हा एकदा देवाच्या मंदिराचे, चर्चचे दरवाजे उघडण्यात आले. तरी सुद्धा हा परिवार जो एक होता, तो मंदिरात जात नव्हता, चर्चला जात नव्हता, ऑनलाईन अटेंड करायचा, ऑनलाईन अटेंड करायचा. मुलगा म्हणायचा आईला, पप्पाला, पप्पा चला की आम्ही चर्चला जाऊया. अरे नको, ऑनलाईन करायला ना, ऑनलाईन आपण अटेंड करायला ना. त्या लहान मुलाचे ते ऐकायचे नाहीत. मग त्या ठिकाणी चर्चमध्ये न जाता घरामध्ये बसून ऑनलाईन चर्च अटेंड करायचेत. मग प्रॉब्लेम सुरू झालेत. एक एक गोष्टी सुरू झाल्याचे आशीर्वाद मिळायचे प्रभूच्या मंदिरात जाण्याच्या द्वारे, ते आशीर्वाद त्या ठिकाणी जायला सुरुवात झाली. मग प्रॉब्लेम आलेत. मग चर्चमधल्या एका त्या ठिकाणी बहिणीला तिने बोलवलं आणि म्हणले, सिस्टर हे प्रॉब्लेम सुरू आहेत बघा, आम्ही आमचं न चुकता दशांश पाळखाना 1 तारखेला पाठवतो, आम्ही न चुकता त्या ठिकाणी ऑनलाईन भक्तीला आम्ही त्या ठिकाणी सहभागी असतो, सगळं काय आम्ही देतो, पण अशी प्रॉब्लेम का? त्या बहिणीने प्रार्थना केली. त्या बहिणीने देवाला विचारलं, देवा काय आहे यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम का सुरू आहे देवा? देवाच्या आत्म्याने त्या बहिणीने प्रकट केलं. आज सर्व गोष्टी उघड्या असताना, देवाचं मंदिर उघडं आहे, चर्च उघडं आहे, तरी सुद्धा घरी बसून ऑनलाईन चर्च अटेंड करताय. चर्च ज्यापासून एक 15 मिनिटं 20 मिनिटाच्या अंतरावरती आहे, तरी सुद्धा तिथून तिथं ती येत नाही, म्हणजे आशीर्वाद तटलेला आहे. आज बरेचसे लोक ऑनलाईन चर्च अटेंड करतात, ऑनलाईन चर्च अटेंड करतात. याचा हिशोब आम्ही प्रत्येकाला द्यायचा आहे, हे लक्षात ठेवूया. याचा हिशोब आम्ही प्रत्येकाला द्यायचा आहे, याचं लक्षात ठेवूया. रविवारच्या भक्तीला येत असताना वेळेत येणं किती महत्त्वाचं आहे. काही लोक त्या ठिकाणी आराधना संपल्यानंतर जावं म्हणतात, काही लोक आराधना सुरू असते बाहेर थांबतात, काही लोक आराधना तर करतात, पण संदेश जेव्हा येतो त्यावेळी लेकरांना घेतात आणि बाहेर बसतात, बाहेर चेष्टा मस्करी करत बसतात, देवाच्या वचनाकडे लक्ष नाही. कधी कसे आत्म्यात वाढतील. आणि यांची इच्छा असते आम्ही हात ठेवल्यानंतर चमत्कार व्हायला पाहिजेत, आणि यांची इच्छा असते आम्ही प्रार्थना केल्यानंतर लोक आजारातून मुक्त व्हायला पाहिजेत, आणि यांची इच्छा असते आमची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. वर्षानुवर्ष 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 तिथंच ते आहेत. याला देव जबाबदार नाही आहे, स्वतः त्याला जबाबदार आहेत, स्वतः हे जबाबदार आहेत. स्वतः आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या मंदिराविषयी असलेला आवेश त्यांच्या जीवनामध्ये नाही, प्रभूपासून ते दूर आहेत. आज आपल्या जीवनामध्ये आम्ही तपासूया, चेक करूया, काय माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी देवाच्या मंदिराविषयी आवेश आहे काय. ही दुसरी गोष्ट माझ्या प्रिय लोकांनो, एखादा व्यक्ती देवामध्ये वाढत आहे, एखादा व्यक्ती आत्मिक आहे, एखाद्या व्यक्ती देवामध्ये वाढायचं आहे, दुसरी गोष्ट त्यानं करावी, नित्य सातत्यानं न चुकता देवाच्या मंदिरात आम्ही गेलं पाहिजे. आणि वचनामध्ये सांगतं लूकाचा 21:22 वचनामध्ये की जे देवाचं आहे ते देवाला द्या. आम्ही देवाचं देवाला देत नाही. देवानं आम्हाला आठवडा दिलेला आहे, त्या आठवड्यातले 2-3 तास परमेश्वर आमच्याकडे मागतो, आणि तेच सुद्धा आम्ही देत नाही. ते रविवारची वेळ सुद्धा कुणाच्या लग्नाला जातो, कुणाचं काय आणि कुणाचं काय आणि कुणाचं काय आम्ही करत बसतो. कसं देवामध्ये आम्ही वाढणार, कसं देवामध्ये वाढणार, याचा विचार नक्कीच आज तुम्ही करावा प्रियानो. तिसरी गोष्ट, एखादा व्यक्ती जर देवामध्ये वाढत आहे, एखाद्या व्यक्तीला देवामध्ये वाढायचा आहे, एखादा व्यक्ती आत्मिक आहे, कसं ओळखू शकतो? योशुवा याचा 24 अध्याय आणि 15 वचन. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्यांची किंवा तुम्ही राहत आहात ते देशातल्या अमोऱ्याच्या देवाची, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. प्रिय लोकांनो, ही तिसरी गोष्ट, एखादा व्यक्ती देवामध्ये जर वाढत आहे ना, ज्याला वाढण्याची इच्छा आहे, तर त्यानं प्रभूचं सेवा कार्य करावं.
प्रभूच्या सेवा कार्यामध्ये पुढे गेलं पाहिजे. आज एक आठवड्यातून एखादा दिवस तुमच्याकडे आहे, तुम्हाला सुट्टी आहे, तुम्ही तुमच्या पालकाला फोन केला पाहिजे, तुमच्या लीडरला तुम्ही फोन केला पाहिजे, पालक साहेब आज मला सुट्टी आहे, आणि ब्रदर आज मला सुट्टी आहे, सिस्टर मला आज सुट्टी आहे, आज माझ्याकडे थोडा वेळ आहे, कुठं प्रार्थनेला जायचं असेल तर मला सांगा, कुठं प्रार्थनेला जायचं आहे काय, कुणाला वचन सांगायचं आहे काय, कुणासाठी मध्यस्थी करायचं काय, मला जरा ज्या संधी मी पण येऊ इच्छितो. हा व्यक्ती देवामध्ये ह्याला वाढायचं हे दिसतं. ज्याला सेवा कार्य करायचं आहे, ज्याला सेवा कार्य करायचे नसते, वेळ असतो, सुट्टी असते, झोपण्यात वेळ घालवतो, आम्ही मित्रांबरोबर गप्पा मारण्यामध्ये वेळ घालवतो, हा व्यक्ती कधीही आत्मिक क्षेत्रामध्ये वाढू शकत नाही. हा व्यक्ती कधीही आत्मिकरित्या पुढे जाऊ शकत नाही. का? सेवा कार्य करायसाठी पुढं नाही, सेवा कार्य तो करू शकत नाही, त्याची इच्छा नाही करायची. आम्हाला जर देवामध्ये वाढायचं आहे, आम्हाला देवामध्ये जर पुढं जायचं आहे, काय आम्ही करत आहोत काय? आमच्या पालकाला फोन करत आहोत काय? आमचे जे लीडर आहेत त्यांना फोन करत आहोत काय? भले समजा तिथं तुम्हाला काही रिस्पॉन्स मिळत नसेल तर जेवढी लोक तुम्हाला दिसतात त्याच्याकडे जाऊन प्रार्थना करणं, व्हिजिट करणं, मध्यस्थी करणं, उपास प्रार्थना करणं करता काय प्रियानो? आमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये मी सुरुवात केली. मी पास्टरला माझ्या फोन करायचं, पालक साहेब आज माझ्या कॉलेजमध्ये मला सुट्टी आहे, मी येऊ काय? माझ्याकडे आज वेळ आहे, मी सेवेला येऊ काय? माझे पालक साहेब मला न्यायला यायचे, कधी कधी मी जायचं, वडापनं जायचं, बसनं जायचं, आम्ही मिळून सेवा करायची. म्हणून प्रियानो, आज मी तुमच्या समोर एक देवाचा सेवक म्हणून उभा आहे. असंच कोणी सेवक होत नाही, असंच कोणी देवाचं त्या ठिकाणी कार्य करू शकत नाहीत. काय तर परिश्रम करण्याची गरज आहे, काय तर त्याग करण्याची गरज आहे, स्वतःला प्रभू समोर द्यायची गरज आहे. आम्ही देत नाही प्रभूला, आणि आमची इच्छा असते प्रभूमध्ये आम्ही वाढावं, मला सेवेसाठी वापरून घ्यावं, मला सेवासाठी प्रभूनं पुढं घ्यावं. आणि आम्ही कधी स्वतः पाऊल टाकत नाही, कधी पालकाला म्हणत नाही, बोलवत नाही. आमचा वेळ आम्ही टाईमपासमध्ये घालतो, मिळाली सुट्टी आम्ही इकडे तिकडे घालवतो, मिळाली सुट्टीचा आम्ही त्या ठिकाणी वेगळा त्या ठिकाणी त्याचा यूज करतो. कशी वाढ होणार हो? कशी देवामध्ये आम्ही वाढणार? कसं पुढं जाणार? नाही जाऊ शकत आम्ही. आम्हाला जर पुढं जायचं आहे, आम्ही सेवा कार्य करायचं आहे. यहोशुआ इथं म्हणतोय, मी माझ्या घराने परमेश्वर सेवा करणार. तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, तुम्हाला जर करायचं करा माझ्यावर देवाची सेवा, जर नाही करायची तर सोडून द्या, पण मी करणार. आहे काय तुम्ही निर्णय घेऊ शकता? आहे काय तुमच्यामध्ये प्रभूसाठी हे प्रीती, हे प्रेम? मला वेळ आहे, मी आज सेवा करतो, मी वेळ काढतो आणि सेवा करतो, मी एक दिवस सुट्टी घेईन आणि मी सेवेला जाईन. ओझं नाही आमच्या जीवनात. आज किती लाखो लोक त्या ठिकाणी मरत आहेत, तरुण व्यस्तामध्ये त्या ठिकाणी जीवन संपत आहेत, तरुणी त्या ठिकाणी आत्महत्या करत आहेत, बऱ्याचशे निराशा, बरेचसे दुःख आम्हाला चारी बाजूला आहे. वर्तमान पत्रामध्ये, तुमच्या मोबाईलवरती तुम्ही त्या ठिकाणी न्यूज पाहता, तरी सुद्धा आम्ही शांत आहोत, तरी सुद्धा आम्ही आमच्या सुखामध्ये, आमच्या त्या ठिकाणी घरामध्ये, आमच्या जॉबमध्ये, आमच्या लाईफमध्ये आम्ही निवांत आहोत. एक लक्षात ठेवा, जो ख्रिस्त तुम्हाला आणि मला समजला, जर तो ख्रिस्त मी इतरांना सांगित नाही आहे, तर याच्याविषयी तुम्हाला आणि मला जाब द्यायचा आहे. परमेश्वर नक्कीच विचारणार, माझ्याविषयी किती लोकांना तू सांगितलंस, माझ्याविषयी किती लोकांना तू बोललास, माझं प्रेम किती लोकांना सांगितलंस. नक्कीच परमेश्वर विचारेल. आहे काय कोण आज आपल्यामध्ये निर्णय घेईन, मला प्रभूमध्ये वाढायचं आहे, प्रभूमध्ये पुढं जायचं आहे, मी निर्णय घेतो, मी सेवा कार्यासाठी येतो, मी माझ्या पास्टरला सांगेन मला संधी द्या, मी सेवा करायला तयार आहे. आम्हाला स्टेजवरच्या सेवा आवडतात, स्टेजवरती येऊन तरी काही संदेश सांगणं, उत्तेजन देणं, आराधना करणं आवडतं, पण तू बाहेर काय करायला नाही बघा. 4 लोकांना दिसलं पाहिजे ना, मी सेवक आहे, सेविक आहे, असं कधी होत नाही बाबांनो. जर प्रभूमध्ये वाढायचं आहे तर स्वतःला सर्व काय करण्यासाठी देणं आवश्यक आहे. चौथी गोष्ट, एखादा व्यक्ती देवामध्ये वाढत आहे, एखाद्या व्यक्तीला देवामध्ये वाढायचं आहे, एखादा व्यक्ती आत्मिक आहे. चौथी गोष्ट, स्तोत्र, याचा 133वा अध्याय आणि पहिलं वचन काय सांगता मी पाहूया. स्तोत्र संहिता 133वा अध्याय आणि पहिलं वचन. पहा, बंधुनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. माझ्या प्रिय लोकांनो, चौथी गोष्ट, एखादा व्यक्ती देवामध्ये वाढत आहे, एखाद्या व्यक्तीला देवामध्ये वाढायचं आहे, त्यानं काय केलं पाहिजे? आपली सहभागिता आम्ही चेक केलं पाहिजे. कुणाबरोबर आमची सहभागिता आहे? बरेचसे विश्वासाने लोक, स्त्री असेल, पुरुष असेल, तरुण असेल, तरुणी असेल, त्याची सहभागिता जगातल्या मित्रांबरोबर असते, जगातल्या मैत्रिणीबरोबर वेळ घालवतात. शॉपिंग करण्यामध्ये, चॅटिंग करण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये, पिकनिकला जाण्यामध्ये, खाण्यापिण्यामध्ये,
फिरण्यामध्ये ते वेळ घालवतात, परंतु बंधू ख्रिस्तामध्ये असलेले, बहिणी ख्रिस्तामध्ये असलेले त्याच्यावर ते सहभागिता करत नाहीत. त्यांना कंटाळून वाटतो, नको त्याच्याकडे जायला, नको त्याला फोन लावायला. सारखं वचनातूनच बोलतोय बघा, सारखं वचनातूनच सांगतोय बघा, सारखं वचनच म्हणतो बघा, नको 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 आम्हाला ते. असं प्रियानो, कधी आम्ही देवामध्ये वाढू शकत नाही. आम्ही देवामध्ये कधी पुढे जाऊ शकत नाही. आम्ही आत्मिक क्षेत्रामध्ये कधी उंच होऊ शकत नाही. आम्हाला कधीही प्रभूला प्राप्त करता येणार नाही जोपर्यंत आमची सहभागिता आम्ही बदलणार नाही. वचन सांगतं पहिले खरिंत 15:33 मध्ये की कुसंगतीने नीती बिघडते. कुसंगतीने नीती बिघडते. कुणाबरोबर तुमची संगत आहे? कुणाबरोबर संगत आहे प्रियानो? आज चेक करा, आज चेक करा. आमच्या कामामध्ये आम्ही वेळ भरपूर घालवतो, मोबाईलवरती बसून वेळ घालवतो, पण विश्वास नाही भावाबरोबर बहिणीबरोबर आम्हाला बसण्यासाठी, सहभागिता करण्यासाठी आम्हाला कंटाळा वाटतो. कसं देवामध्ये वाढणार? कसं देव वापरून घेणार? कसं पुढं जाणार? कसं आत्मिक आम्ही होणार? आणि आमची इच्छा असते की प्रभूनं मला वापरून घ्यावं. असं होत नाही. आमची सहभागिता कुणाबरोबर आहे? मग आमची जगातल्या मित्रावर सहभागिता असते, मैत्रीवर सहभागिता असते, मग आमच्या बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या व्हायला लागतात, निर्णय चुकायला लागतात. आम्ही अमंगल गोष्टी बोलतो, आम्ही चुकीचा निर्णय घ्यायला लागतो, आमचं वागणं बदलतं, आमचं बोलणं बदलतं, आमचा पेरावा बदलतो. कुणाबरोबर सहभागिता आहे प्रियानो? कुणाबरोबर? जर आत्मिक क्षेत्रामध्ये तुम्हाला वाढायचं आहे, जर आत्मिक क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढं जायचं आहे, तर चौथी गोष्ट लक्षात ठेवा. स्तोत्र 133:1 सांगतं की बंधूनं एकट्यानं एकत्र राहणं किती चांगलं आहे. त्याला वचनामध्ये पुढं लिहिलेलं आहे. काय सांगते पुढं वचन? आम्ही वाचूया. स्तोत्र 133 मध्ये पुढचं वचन काय सांगतंय? दुसऱ्या वचनामध्ये काय लिहिलं आहे? ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. माझ्या प्रिय लोकांनो, ती विश्वासणाऱ्याची, बंधूची, बहिणीची एकतेचा त्या ठिकाणी प्रतीक काय दिले ते वचन सांगतं. जे अभिषेकाचं तेल, जे बहुमोल तेल, जे पवित्र तेल, जे अरुणाला ज्याच्याद्वारे अभिषेक करून याजक म्हणून प्रभूनं नेमलं, त्या तेलाची तुलना करण्यात आलेली आहे. आणि वचन सांगतं ते तेल जे अरुणाच्या मस्तकावर ओतलेलं, त्या ठिकाणी दाढीवरती ओंगळलेलं त्या अभिषेकाच्या तेलाचं महत्व त्याला देण्यात आलेलं आहे. बंधूने एकत्र राहणं, बंधूने एकत्र राहणं, बहिणीने एकत्र राहणं. आमची सहभागिता कुणाबरोबर आहे प्रियानो? आम्ही सहभागिता कुणाबरोबर ठेवत आहोत? आमची सहभागितामध्ये आम्ही कुणाचे आहोत? जर आम्ही देवामध्ये वाढत आहोत, याचं चिन्ह, देवामध्ये वाढायचं याचं चिन्ह काय असेल? तर आमची सहभागिता, आम्ही एकमेकाबरोबर त्या ठिकाणी बंधूबरोबर, बहिणीबरोबर आमची सहभागिता असणं किती महत्त्वाचं आहे. आज आमची सहभागिता कुणाबरोबर आहे आम्ही पाहूया. या पाचवी गोष्ट आम्ही पाहूया की एखादा व्यक्ती देवामध्ये वाढू इच्छितो, एखाद्या व्यक्तीला देवामध्ये वाढायचं आहे, देवामध्ये त्याला पुढं जायचं आहे, त्याला त्या ठिकाणी एक व्यक्ती आत्मिक आहे, आम्ही कसं ओळखू शकतो? पाचवी गोष्ट काय सांगतं? कलसेकरास त्याचा 3रा अध्याय आणि 2रं वचन. कलसेकरास 3रा अध्याय 2रं वचन. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीकडे वरील गोष्टीकडे लावू नका. माझ्या प्रिय लोकांनो, हा व्यक्ती एक जण वाढत आहे, मध्ये पुढे जात आहे. याच्या जीवनामध्ये असलेली पाचवी गोष्ट काय? त्याचं लक्ष नेहमी वरील गोष्टीकडे असणार, वरील गोष्टीकडे असणार, वरील आशीर्वादाकडे असणार, वरील त्या ठिकाणी येणाऱ्या परमेश्वरच्या पवित्र वचनाकडे असणार, कृपादानाकडे लक्ष असणार. त्या ठिकाणी माझ्या प्रिय लोकांना अभिषेकाकडे लक्ष असणार. ते मिळण्यासाठी, प्राप्त करून घेण्यासाठी तो झटणार, उपवासामध्ये जाणार, जगातल्या गोष्टीपासून दूर होणार, देहाच्या वासना मारणार, वरील गोष्टी मिळण्यासाठी तो झटणार. प्रियानो, बरीचशी लोक झटत नाही. कशी देवामध्ये वाढतील? आणि देवाची इच्छा देवाकडं मागणं असतं, देवाकडे प्रार्थना करतात की देवा मला अभिषेकानं भर, मला हे कृपादान पाहिजे, प्रभू मला ते कृपादान पाहिजे. अरे बाबा, वरील गोष्टी मिळण्यासाठी किती वेळ झटलास? किती वेळा जगातल्या गोष्टीचा जरा त्याग केलास? किती वेळा वरील गोष्टी मिळण्यासाठी प्रार्थना केलास? किती ते मिळण्यासाठी झटलास? नाही झटत. वचन स्पष्टपणे सांगतं, कलसेकरास 3रा अध्याय 2रं वचन. जो वरील गोष्टीकडे लक्ष लावतो, जो वरील गोष्टीकडे लक्ष लावतो, तो देवामध्ये वाढू इच्छितो,
तो आत्मिक व्यक्ती आहे. तो व्यक्ती त्या ठिकाणी वाढण्याच्या दिशेनं त्या ठिकाणी योग्य पाऊल टाकत आहे. जे तरुणी काही मला ऐकत असताल, जर तुम्ही विवाह करण्याच्या त्या ठिकाणी विचारामध्ये असाल, तर तुम्हाला मला प्रिय लोकांनी योग्य व्यक्ती, एक आत्मिक व्यक्ती निवडायचा. या 5 गोष्टी त्याच्यामध्ये आहे काय बघा. आज पैसा बघतो आम्ही, त्या ठिकाणी श्रीमंती बघतो आम्ही, एज्युकेशन बघतो, गाडी बंगला घर बघतो, परंतु आत्मिक बघण्याचं आज राहिलंच नाही आहे. तो मुलगा आत्मिक किती आहे, तो देवामध्ये किती वाढते बघण्याचं राहिलंच नाही आहे. 5वी गोष्ट प्रियानं आम्ही पाहिलेली आहे. वचन सांगतं स्पष्टपणे की जर तुम्ही वरील गोष्टीकडे लक्ष लावत आहात तर देवामध्ये आम्ही पुढे जात आहोत. वरील गोष्टी मिळण्यासाठी आम्ही झटत आहोत, तर आमचं लक्ष आम्ही वरील गोष्टीकडे लावलेलं आहे, तर प्रभूमध्ये पुढे जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हालेलुया. ओ राबा शाखा राबा साबा राबा. आज आमचं लक्ष कुठं आहे? आज कुठल्या लक्षामध्ये आम्ही आहे? कुठं आम्ही पाहतोय? कुठं आमचं लक्ष आहे? कुठं आम्ही पाहतोय प्रियानो? आम्ही देवामध्ये कसं वाढू शकतोय? कसं पुढे जाऊ शकतोय? ही 5वी गोष्ट आमच्या जीवनामध्ये आहे काय? आम्ही लक्ष देवाकडे लावलेलं आहे काय? आम्ही वरील गोष्टी पाहत आहे काय? वरील गोष्टीकडे आमचं लक्ष आम्ही लावले काय? याचा विचार आम्ही करूया प्रियानो. बऱ्याचशा लोकांनी जगातल्या गोष्टीचा त्याग केला. लोक म्हणायला लागलीत, अरे हे काय सोडायला लागलायस, अरे ते काय सोडायला लागलायस, जरा हे जगातलं धन साठूया, जरा चल ते करूया, हे करूया. परंतु त्यांनी वरील गोष्टीकडे लक्ष लावलं. मला प्रिय लोकांना प्रभूनं त्यांचं जीवन आपोआप उंच केलं. त्यांचं आर्थिक गोष्टीमध्ये प्रभूनं त्यांना आशीर्वाद केलं. तुम्ही कोणत्या गोष्टी करत आहात? कोणत्या गोष्टीकडे तुमचं लक्ष आहे? कोणत्या गोष्टी मिळण्यासाठी तुम्ही झटत आहात याचा विचार करा. एखादा व्यक्ती, पुन्हा एकदा सांगतो, त्याला वाढायचं आहे. एखादा व्यक्ती वाढत आहे, त्याच्यामध्ये असले 5वा गुणधर्म, वरील गोष्टीकडे त्याचं लक्ष आहे काय? वरील गोष्टीकडे त्याचं लक्ष आहे काय? आज देवाच्या वचनातून आम्ही स्पष्टपणे गोष्टी काय पाहिलेल्या आहेत प्रियानो. 5 मुद्दे पाहिलेले आहे. जो व्यक्ती वाढत आहे त्या जीवनामध्ये असलेले गुणधर्म, पहिला गुणधर्म पाहिलेला आहे, तो नेहमी आपल्या प्रार्थना करतो. स्तोत्र 42:2 प्रमाणे नेहमी तो देवाच्या दर्शनाला उत्सुक असतो. नेहमी परमेश्वर तो पाहत असतो. दुसरी गोष्ट, स्तोत्र 27:4 प्रमाणे देवाच्या मंदिराविषयी त्याला आवेश असतं. रविवारच्या भक्त्या असतील, चर्चमध्ये असलेले तरी प्रोग्राम असतील, उपवास प्रार्थना असतील, यासाठी तो तयार असतो. आपल्या सर्व गोष्टी पाठीमागे ठेवतो. त्या ठिकाणी तो जातो. तो आपलं सर्व काही उत्तमातली उत्तम प्रभूसाठी खर्च करायला तो तयार असतो प्रियानो. आज आमचं जीवन कसं आहे आम्ही पाहूया. तिसरी गोष्ट, यहोशुआ 24:15 प्रमाणे आम्ही सेवा करणारे लोक आहोत काय? ओ पाळक साहेब, आज मला वेळ आहे, मला त्या ठिकाणी प्रार्थनेला येऊ काय? मला जर संधी द्या, मी येतो. मी त्या ठिकाणी काम करतो प्रभूचं. देवामध्ये वाढत आहोत, हे गुणधर्म आमच्या जीवनात आहेत काय? हा गुण आमच्या जीवनामध्ये आहे काय? हे पाहणं किती महत्वाचं आहे. आणि 4थी गोष्ट, स्तोत्र 133:1 प्रमाणे बंधून एकत्र राहणं. आमची सहभागिता कुणाबरोबर आहे? आमची मैत्री कुणाबरोबर आहे? विश्वास नाही लोकांवर मैत्री आम्हाला नको असतो, कंटाळून वाटतो, तेच सारखं सांगते, वचनाविषयी सांग नको. हा व्यक्ती देवामध्ये कधीही वाढू शकत नाही, कधी आत्मिक तो पुढे जाऊ शकत नाही. कलसेकरास 3रा अध्याय 2रं वचन. हा 5वा गुणधर्म, वरील गोष्टीकडे लक्ष लावणारा तो व्यक्ती असतो. वरील गोष्टी मिळवण्यासाठी झटतो. जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी आम्ही किती झटत असतो. दिवस रात्र एक करतो, ओव्हर टाइम करतो. आम्ही बऱ्याचशा गोष्टी करतो. आजारी असताना सुद्धा मेडिकलच्या गोळ्या खाऊन आम्ही कामधंद्याला जातो. वेळेच्या अदुकर जाऊन आम्ही तिथं पंचिंग करतो. पण वरील गोष्टी मिळण्यासाठी आम्ही झटत नाही. किती लोक वरील गोष्टीकडे लक्ष लावतात. कृपादान मिळण्यासाठी, सामर्थ्यानं भरण्यासाठी, वचन प्रकटीकरण त्या ठिकाणी व्हावं, दृष्टांत व्हावे, यासाठी किती आम्ही प्रयत्न करत आहोत. हे 5 गुणधर्म एका व्यक्तीमध्ये तुम्ही पाहत आहात. लक्षात ठेवा प्रियानो, हा व्यक्ती आत्मिक आहे. या व्यक्तीला देवामध्ये वाढायचं आहे. आज आपलं जीवन आम्ही तपासूया. आज आमचं जीवन आम्ही चेक करूया. काय मी देवामध्ये वाढण्यासाठी या गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहेत काय? या गोष्टीमध्ये मी पुढं जाण्यासाठी प्रयत्न करत आहे काय? आपले नेत्र आम्ही प्रभूच्या समोर बंद करूया. आपले हात आम्ही स्वर्गाकडे करूया. आणि तुम्ही पश्चाताप करू शकता. प्रभू, मी सकाळच्या वेळेमध्ये प्रार्थना करण्यासाठी मी कंटाळा केला, मला क्षमा कर देवा. तुम्ही प्रार्थना करू शकता, देवा मला त्या ठिकाणच्या मंदिरात येण्यासाठी मी रविवारच्या भक्ती चुकवल्या, मी कारणं सांगितलीत, मी या गोष्टी त्या गोष्टी सांगितल्या, रविवारच्या भक्ती चुकल्या. प्रभू मला क्षमा कर. या प्रार्थना तुम्ही आज करू शकता प्रियानो. या प्रार्थना तुम्ही करू शकता.
आणि तुम्हाला सेवेसाठी वेळ होता, तुम्हाला पालखानी सुद्धा बोलवलं, अहो ब्रदर आज तुम्हाला वेळ आहे काय, अहो सिस्टर आज तुम्हाला वेळ आहे काय, आणि तुम्ही म्हटलं नाही मला वेळ नाही. आम्ही वेळ असताना सुद्धा आम्ही देवाची सेवा करण्यासाठी मागे हटलो. हो तुम्ही पश्चाताप करू शकता, प्रभू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, मला एवढं सर्व तू दिलंस देवा तरी सुद्धा परमेश्वर पित्या मी ते सेवा करण्यासाठी मी पाठीमागे हटलो. देवा मला क्षमा कर देवा. ओ राबा शेकेंदे रे बा साबाला बाला बा शेके दे रे बे रे बे. आणि तुमची सहभागिता तुम्ही कुणाबरोबर केली? एखाद्या बंधूनं फोन केला, एखाद्या बहिणीनं फोन केला तुमच्यावर बोलण्यासाठी, तुमच्यावर काउन्सिलिंग करण्यासाठी, तुम्हाला ते कंठाळवाने वाटल्यात काय? तुम्ही फोन ठेवला, अहो ब्रदर जरा नंतर फोन करतो माझं काम आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्या लोकांना निग्लेक्ट केलं काय? तुम्ही पश्चाताप करा. मला क्षमा कर देवा, मला क्षमा कर देवा, मला क्षमा कर देवा, मला क्षमा कर. मी या गोष्टी केल्या तुझ्या लेकरांना, तुझ्या परमेश्वराच्या सेवकांना मी निग्लेक्ट केलं देवा, मला क्षमा कर देवा. परमेश्वर तयार आहे तुम्हाला क्षमा करण्यासाठी. कलसे करास 3 अध्याय 2 वचनाप्रमाणे तुम्ही वरील गोष्टीकडे लक्ष लावलं नाही, जगातल्या गोष्टी मिळण्यासाठी धावला, पळला, पापाचा अंगीकार केला, लबाड बोला, फसवला, बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी केला. ही वेळ आहे तुम्ही पश्चाताप करावा, ही वेळ आहे पश्चाताप तुम्ही करावा. ओरियांथामा शाका राबा राबा राबा. पवित्र आत्मा त्या ठिकाणी आहे, पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत असताना माझी प्रार्थना ही आहे, तुमचं कठीण हृदय आज तुटलं जाऊ दे येशूच्या नावात. आज तुमच्या जीवनामध्ये वचन हिरावून गेल्या दुष्टात्म्यांना मी धमकावतो येशूच्या नावात. तुमचं अंतःकरण बदललेलं, परिवर्तित झालेलं, ओ परमेश्वराच्या राज्यामध्ये वाढलेलं आम्हाला पाहून दे येशूच्या नावात. आहे काय कोणास पश्चाताप करेल? आहे काय कोण प्रभूला समर्पित होईल? आहे काय कोण प्रभूला सांगेल प्रभू मी समर्पित करतो, पुन्हा एकदा नव्याने, पुन्हा एकदा नव्याने समोर येतो देवा. मला क्षमा कर पित्या, मला क्षमा कर पित्या, मला क्षमा कर पित्या. आहे काय कोण? हालेलुया 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 हालेलुया. थँक्यू लॉर्ड. ओ थँक्यू जीसस, थँक्यू फादर. ओ थँक्यू लॉर्ड. ओ राबा शाखा राबा साबारा हांदे देवे शाबा राबा. आपले हात आम्ही स्वर्गाकडे करूया. जो येशू आज तुम्हाला जर प्रिय वाटतो तर हे कबूल करा की येशू तुम्हाला प्रिय आहेस सर्व जगातल्या गोष्टीपेक्षा. देवा धन संपत्ती, जगाची मैत्री देवा. ओ परमेश्वर पित्या माझा मोबाईल असेल, माझे मित्र मैत्रीण जे असतील प्रभू, त्या सर्वांपेक्षा मला तो प्रिय आहेस. किती लोक या ठिकाणी आहेत, किती लोक या ठिकाणी आहेत हे समर्पणाद्वारे प्रभूच्या समोर येतील. हालेलुया. Oh, we give you glory, Father. Yes, Lord. Yes, Lord. या जीवनात तोच आधार, माझा येशू मला प्रिय फार. आज तुम्ही कबूल करू शकता. जीवनात ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अडखण करतात त्याशी तुम्ही बोलू शकता, तुम्हाला प्रिय नाहीस. झोप मला तू प्रिय नाहीस, मोबाईल तुम्हाला प्रिय नाहीस, पिकनिकचे पॉइंट तुम्हाला प्रिय नाहीस, जगातले मित्र मला प्रिय नाही, तर मला येशू प्रिय आहे. एक कबूल तुम्ही करू शकता प्रिया. जर परमेश्वरचा आत्मा आज तुमच्याशी बोललेला आहे तर हे कबूल तुम्ही करू शकता. ओ यस लॉर्ड. पुन्हा आपण म्हणूया माझा येशू, येशू मला प्रिय फार. जीवनात तोच आधार, माझा येशू मला प्रिय फार. आहे काय तुम्हाला येशू प्रिय? आहे का येशू तुम्हाला प्रिय? आहे का येशू तुम्हाला प्रिय? आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रे तो कधी न मला सोडना. आपत्तीत आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रे तो कधी न मला सोडना. जीवन प्रवास कठीण. होय देवा,
हा जीवन प्रवास जो आहे देवा तो भरपूर कठीण आहे. आमच्या ताकदीनं आमच्या बळानं आम्ही हा प्रवास पूर्ण करू शकत नाही प्रभू. परंतु प्रभू तू जर आमच्या संगती आहेस, आम्ही नक्कीच हा जीवनाचा प्रवास कितीही कठीण, किती बिकट, किती त्रास देणार असू देवा, आम्ही पूर्ण करेन का तू आमच्या संगती आहेस. ओ यस लॉर्ड. आमेन. स्तंभ रात्री अग्निस्तंभ माझे वाटाडे प्रतिदिन. ओ माझा येशू, माझा येशू. येस लॉर्ड. ओय देवा मला तू प्रिय आहेस, मला प्रिय आहेस, मला प्रिय आहेस, मला प्रिय आहेस. किती लोक हे कबूल करतील, हो प्रभू तुम्हाला प्रिय आहेस, तुम्हाला प्रिय आहेस, मला प्रिय आहेस. येशू मला प्रिय फार. जीवनाचा तोच आधार. आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधीना मला सोडणार. आमेन. आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधीना मला सोडणार. तो कधीना, तो कधीना मला सोडणार. ओ तो कधीना, तो कधीना मला सोडणार. होय पित्या, तो मला कधी सोडणार नसते. जेव्हा आम्ही हे कबूल करू की जगातल्या सर्व गोष्टीपेक्षा प्रभू तुम्हाला प्रिय आहेस. जो मंदिर असेल देवा, तुझी सेवा कार्य करणं असेल देवा, ज्या वरील गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे, जे माझे ख्रिस्तामध्ये बहीण भाऊ दिलेले आहेत देवा, ते सर्व 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 मला प्रिय आहे देवा. तेव्हा मी माझ्या जीवनामध्ये कधीही लज्जित होणार नाही देवा. आज धन्यवाद तुझ्या प्रिय वचनाद्वारे तू माझ्याशी बोललास. ओ प्रभू मी प्रार्थना करत आहे, ज्याने ज्याने हे वचन स्वीकारले देवा, त्याचं जीवन बदलल्याला मला पायमध्ये येशूच्या नावात. त्याच्या जीवनातील सर्व कमतरता निघून जाऊ दे येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. ते बदललेले, ते रूपांतर झालेले, अभिषेकानं भरलेले, कृपादानानं भरलेले, सामर्थ्यानं भरलेले आम्हाला पायमध्ये येशूच्या नावात देवा. आणि तो करणार म्हणून धन्यवाद देतो. ज्याने ज्याने वचन स्वीकारलं त्या प्रत्येकाला मी आशीर्वाद करताय देवा. आणि नक्कीच ते प्रत्येकाचं जीवन परमेश्वर त्या बदलायला मी पाहणार. सर्व महिमा तुला, सर्व आदर तुला देवा. तूच आमचा परमेश्वर, आम्हाला प्रिय आहे, जो आम्हाला शिकवतोस. सर्व महिमा तुला देवा. गिरम्या 33:3 मध्ये म्हणलास मला हाक मार म्हणजे उत्तर देईन. ओ प्रभू योहान 14:14 म्हणलास माझ्या नावात जे काय मागत ते करीन. आम्ही येशूच्या नावात मागितलं, दिलंस म्हणून धन्यवाद. ही प्रार्थना येशूच्या सामर्थ्य नावात आम्ही करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. माझा विश्वास आहे परमेश्वर तुम्हाला सर्वांशी बोललेला आहे. प्यानो हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट्स करा, इतरांना हा संदेश पाठवा. तुमचे प्रिय लोक ज्यांना त्या ठिकाणी अधिक आत्मिक गोष्टीमध्ये वाढण्याची इच्छा आहे, आमच्याशी नक्कीच ते संपर्क साधू शकतात. परमेश्वर देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करो. प्रेज लॉर्ड.